नमस्कार मित्रांनो. SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आपण आज उद्याच्या ट्रेडिंग सेक्शनसाठी अनालिसिस करत आहोत. त्यासाठी आपण चार्टवरती डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता चार्टवरती मी 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट लावलेला आहे आणि ह्याच टाइम फ्रेमवरती आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे. तर 15 मिनिटांमध्ये का ड्रॉ करायचं ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्याने कोणी पाहिला नसेल कालचा व्हिडिओ त्याने माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कसं डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचं आहे. चला तर मग आपण ड्रॉ करूया डिमांड आणि सप्लाय झोन. तर आता इथे आपल्याला इथे एक मोठी कॅन्डल दिसते आपल्याला, रेड कलर आणि ग्रीन कलरची. इथे मोठी कॅन्डल, एवढी मोठी कॅन्डल तुमच्या माझ्यासारखे नाही बनवू शकत. हे फक्त बिग प्लेयरच बनवू शकतात. DII, FII किंवा म्युच्युअल फंड हाऊसेस वगैरे तेच एवढा पैसा इथे टाकू शकतात. तर आपल्याला असेच बिग प्लेअरचेच फुटप्रिंट आपल्याला पाहायचे आहेत चार्टवरती. तर इथे आपल्याला एक आता डिमांड झोन आपल्याला दिसतोय. इथे एक हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करूया. अजून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन एक झोन तयार करूया. इथे एक झाला आपला डिमांड झोन. डिमांड झोनला आपण ग्रीन कलर देऊया. तसेच आता सप्लाय झोन ड्रॉ करूया. तर आपल्याला इथे कुठे दिसतोय सप्लाय झोन? इथे दिसतोय. इथून एक मोठी डाऊनफॉल झालेला आहे. आता इथे आपल्याला एक दिसतोय सप्लाय झोन आहे. मग आता इथे पण आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन घेऊन एक झोन ड्रॉ करायचा आहे. त्याला आपण आता रेड कलर देऊया. डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे खूप सारे प्रकार आहेत, पण मला जो सोपा वाटतो तो मी हाच यूज करतो डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करण्यासाठी. बाकी असे भरपूर युट्यूबर आहेत की त्यांचे वेगवेगळे, पण सर्वात सोपं मला हा वाटतो. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करतो. मी माझी ट्रेडिंग जेवढी सोपी करता येईल ना तेवढा मी प्रयत्न करतो सोपी करण्याचा. जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही. आणि तेवढे तुमचे ट्रेड अनसक्सेसफुल होतील. जेवढं तुम्ही इझी कराल ट्रेडिंग तेवढे तुमचे ट्रेड सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर लक्षात ठेवा, कधी जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. जेवढं सोपं आपल्याला करता येईल ना तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करायचा. तर पहा, इथे एक आपल्याला आता डिमांड झोन भेटलेला आहे. तर इथे एक आपण डिमांड झोन ड्रॉ करूया. अजून कुठे आपल्याला पाठीमागे शोधायचं, कुठे अजून भेटतात का डिमांड सप्लाय झोन? इथे एक आपल्याला सप्लाय झोन दिसलेला आहे. एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून एक बॉक्स तयार करूया. तुम्हाला चार्टवरती भरपूर मोठ्या कॅन्डल दिसतील. प्रत्येक मोठ्या कॅन्डलला ड्रॉ नाही करत बसायचं. फक्त आपल्याला एकच बघायचं की कुठून रॅली आली, रॅली कुठून झालेली आहे. डाऊन साईडला असो किंवा अप साईडला असो, रॅली फक्त बघायची. जसं आता बघा, इथून मोठी कॅन्डल तयार झाली, इथून रॅली आली, इथून इथून मोठ्या कॅन्डल बनत मार्केट वरती गेलं. तर अशी रॅली बघायची. नाही तर तुम्ही म्हणाल इथे मोठी कॅन्डल आहे, इथे आहे, तर तुम्ही इथे पण ड्रॉ कराल किंवा इथे पण ड्रॉ कराल. डिमांड झोन ड्रॉ करून काय उपयोग नाही, तुमचा ट्रेड होणारच नाही त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या कॅन्डलला ड्रॉ करत बसायचं नाही.
तर आपल्याला रॅली कुठून झाले त्याच्यावरती फक्त फोकस करायचा. जसं आता इथून बघा, इथून मार्केट खाली पडलं, आता ही रॅली झाली एवढी मोठी. तर अशी रॅली फाइंड करायची चार्टवरती. जिथं कुठं तुम्हाला अशी रॅली दिसेल मोठ्या मोठ्या कॅन्डलची, तिथे समजायचं तिथे सप्लाय झोन आहे किंवा डिमांड झोन आहे. अशा प्रकारे ड्रॉ करायचं. तर आता आपल्याला इथं पण एक डिमांड झोन भेटलेला आहे. इथे पण आपण एक ड्रॉ करूया. आता इथे पण आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊ. एक आपण डिमांड झोन ड्रॉ करू. ग्रीन कलर घेऊ. हे झालं आपल्या उद्याच्या सेक्शनसाठी लेवल्स आपल्याला भेटले. जे डिमांड सप्लायवर आपल्याला भेटले ट्रेडिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये डिमांड सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे आणि ट्रेड आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये घ्यायचं. हा, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एंट्री आणि एक्झिट करायचं. आता आपण इथे थोडं झोन्सला ऍडजस्ट करूया. तर जास्त मोठं पण झोन बनवायचा नाही. जेवढा मोठा झोन तुम्ही बनवाल तेवढा तुम्हाला ट्रेड तुमचा एक्झिक्यूट व्हायला वेळ लागेल. वीक टू बॉडी, वीक टू बॉडी आपल्याला झोन ड्रॉ करायचा आहे. आता इथे बरोबर आहे. आणि शक्यतो पाठीमागे जाऊन आपण जे झोन ड्रॉ केलेत ना ते थोडं फाईंड करायचे, बाबा तिथे स्ट्रॉंग कोणतं आहे. तर काल सांगितल्याप्रमाणे हा बघा, हा सप्लाय झोन स्ट्रॉंग आहे. इथून मार्केट खूप वेळा प्रयत्न केला वरती जाण्याचा, पण वरती नाही गेलं. इथून पडलं, इथं गेलं, परत इथून खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं. तर एक दोन तीन, 3 वेळा जर मार्केटने हा रेजिस्टन्स फेस केलेला आहे, म्हणजे सप्लाय झोन फेस केलेला आहे. तर जेव्हा कधी हा सप्लाय झोन ब्रेक होईल तेव्हा मार्केटमध्ये चांगली मुवमेंट येईल. मार्केट वरच्या दिशेने मूव्ह करेल वरच्या रेजिस्टन्स पर्यंत. ठीक राहिला आपला रेजिस्टन्स, हा मेन रेजिस्टन्स आहे, मोठा रेजिस्टन्स ऑल टाइम हाय मार्केटचा. हा मेन रेजिस्टन्स. जेव्हा हा रेजिस्टन्स, हा सप्लाय झोन ब्रेक होईल तेव्हा मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट बघायला आपल्याला भेटेल. त्यामुळे तोपर्यंत आपण कॉल साईडचा विचार नाही करायचा ट्रेड घ्यायचा. ह्या रेजिस्टन्सच्या खाली आपण सेल साईडलाच पोझिशन घेण्याचा प्रयत्न करणार. आहे माझं आता सिम्पल सेटअप. अशा प्रकारे मी ट्रेड करतो. आता कालच्या माझ्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने आज मला ट्रेड भेटलाच नाही. आज ट्रेडच नाही झाला. एक छोटा ट्रेड झाला होता, पण ती मुवमेंट मिस झाली माझ्याकडनं, त्याच्यामुळे तो ट्रेड मला भेटला नाही. आणि शक्यतो आज एक्सपायरी असल्यामुळे मार्केट आज साईडवेजच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित एक चांगला मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. आणि एक गोष्ट, मी मार्केट कधीच प्रिडिक्ट करत नाही की मार्केट कुठे जाईल किंवा कधी पडेल. हे मी कधीच प्रिडिक्ट करत नाही. मी फक्त एकच हिशोब ठेवतो, माझे लेवल्स आणि माझी एंट्री आणि एक्झिट. माझ्या लेवल्सला प्राइस आली
प्राइस ॲक्शन बघतो की त्याचं प्राइस ॲक्शन असेल किंवा कोणतं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला असेल, त्याप्रमाणे माझे ट्रेड मी एक्झिक्यूट करतो. आणि भरपूर जण मार्केट प्रिडिक्शन करतात की मार्केट उद्या इकडे जाईल तिकडे जाईल. मी तसं कधी करत नाही, कारण मला जे डोळ्याने दिसतं मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आता ते जे जे प्रिडिक्शन करतात, जे स्टडी करतात, हे सगळा डेटा पास्टचा असतो, होऊन गेलेला असतो. त्याच्यावरनं तुम्ही पुढे काय होईल हे फक्त अंदाज बांधू शकता, पण तसं होईलच असं नाही. जे चार्ट तुम्हाला जे लाईव्ह मध्ये दाखवतं सांगतं, तर तुम्हाला कुठलाही डेटा डेटा जो सांगतो ते चार्ट पण सांगतो तुम्हाला. फक्त तो चार्ट रिडिंग करता आला पाहिजे. आणि फक्त तुम्ही डिमांड आणि सप्लाय झोनवरती ट्रेड घेऊ नका, मी तर सांगेन, कारण त्याच्या मागे अजून काही गोष्टी असतात त्या बघाव्या लागतात. फक्त डिमांड आणि सप्लाय झोनवरती ट्रेड एक्झिक्यूट नाही होऊ शकत. कारण आता समजा इथून ब्रेकआउट झाला तर कधी कधी फेक ब्रेकआउट असेल तर मग ते तुम्ही कसं ओळखणार बाबा हा फेक ब्रेकआउट आहे, इथे ट्रॅपिंग चालले, इथे ट्रॅप करण्यासाठी बिग प्लेयर लोकांनी जाळं टाकलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला नॉलेज नसल्यामुळे आपण अडकतो. आता मी तुम्हाला दाखवतो इथे डिमांड झोन सप्लाय झोन, ठीक आहे मी दाखवतो, पण ह्याच्यामागे माझी अजून स्टडी आहे, मी अजून काही गोष्टी पाहतो. हळूहळू मी ते तुम्हाला सांगेन मी काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो ते, आणि त्याप्रमाणे माझे ट्रेड मी एक्झिक्यूट करतो. फक्त एवढं काही जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाही, जेवढं सोपं करता येईल तेवढंच करायचं, आणि 100 गोष्टी बघत बसायच्या नाही. फक्त एक 2-3 गोष्टी बघायच्या, कन्फर्मेशन घ्यायचं आणि आपलं ट्रेड एक्झिक्यूट करायचं. अशा पद्धतीत जर ट्रेडिंग कराल तर तुमचे लॉसेस एकदम कमी होतील आणि तुम्ही प्रॉफिटमध्येच राहाल महिन्याच्या एंडिंगला. भले तुम्हाला आज ट्रेड नाही भेटला, उद्या नाही भेटला, परवा भेटेल. आठवड्याचे 5 दिवस असतात ट्रेडिंग सेक्शनचे. 5 दिवसामधून तुम्हाला समजा 3 ट्रेड जरी तुमचे स्टॉप लॉस हिट झाला तरी 2 ट्रेड तुम्हाला ते स्टॉप लॉस तुमचा कव्हर करून देणारे असतात. पण असे मुवमेंट पकडायचा प्रयत्न करायचा. भले तुम्हाला ट्रेड नाही भेटला तरी तुम्ही ट्रेड नाही भेटला म्हणून तुम्ही दुसरा ट्रेड करायला जाल, जबरदस्ती एंट्री करा, तर त्याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे, कारण जबरदस्त जाणार. तर लक्षात ठेवा, तुम्ही जबरदस्ती एंट्री नाही करायची. प्राइसला आपल्या रेंजमध्ये येऊन द्यायचं, आपण प्राइसकडे जायचं नाही. प्राइसला आपल्या रेंजमध्ये येण्याची वाट बघत बसायचं. वाट बघून तुम्ही जर एंट्री कराल तर तेवढंच तुम्ही सक्सेसफुल राहाल. जर तुम्ही अग्रेसिव्ह बनाल, तुम्ही प्राइसच्या मागे धावाल आणि एंट्री कराल, तर कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात ट्रेड करायच्या, पण आपण प्रत्येकाचीच स्ट्रॅटेजी फॉलो नाही करायची. आपल्याला जे पटतंय, आपल्याला जे डोळ्यांनी दिसतंय पुढे, त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा. आणि शक्यतो स्वतःची स्ट्रॅटेजीप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा कशावरून तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर नाही बनू शकत. कदाचित दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा माझ्या सांगण्यावरून तुम्ही ट्रेड घ्याल, पण तुम्हाला 1-2 ट्रेडमध्ये प्रॉफिट पण होईल, पण ते तुमचं अर्धवट ज्ञान असेल, तुम्हाला ते टेम्पररी तुम्हाला प्रॉफिट देणार, पण नंतर जे लॉस देईल तुमचं ते एवढा लॉस करेल की तुम्ही परत मार्केटच्या नादालाच लागणार नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या स्ट्रॅटर्जीवरती कधी काम करू नका. स्वतःची एक स्ट्रॅटर्जी बनवा. त्यासाठी एक स्ट्रॅटर्जी बनवायला तुम्हाला ऑफकोर्स नॉलेज घ्यावं लागेल यासाठी. पण माझ्या नॉलेजप्रमाणे ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचं तुम्हाला चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन, ह्या सर्व गोष्टी येतात. ऑप्शनच्या ह्या सर्व गोष्टी येतात, मग त्या तुम्हाला शिकाव्या लागतील. तर तुम्ही विदाउट नॉलेज कधी कोणताही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्यात तुम्हाला लॉसच होणार, प्रॉफिट होणार नाही. तर माझी ही जरी स्ट्रॅटर्जी असली तरी ह्या स्ट्रॅटर्जीच्या मागे माझ्या अजून काही गोष्टी आहेत ज्या मी पाहतो आणि त्याप्रमाणे माझा ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कोणाच्याही सांगण्यावरून किंवा या असं यूट्यूबवरती वगैरे स्ट्रॅटर्जी पाहून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. ते ट्रेड घेण्याआधी तुम्ही त्याच्याबद्दल, मार्केटबद्दल थोडं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. नॉलेज घेऊन जर तुम्ही कराल तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की
तुम्ही शिक्षण घेऊन जर केलं तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट करून देईल. आणि जर तुम्ही अर्धवट नॉलेज किंवा याच्या त्याच्या सांगण्यावरून याची त्याची स्ट्रॅटर्जी पाहून जर करत असाल तर प्लीज कृपया करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉसेसच होतील. सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही पहिलं मार्केटबद्दल जाणून घ्या. मार्केट कसं मूव्ह करतं, कसं चालतं, त्याचं पहिलं नॉलेज घ्या आणि नंतर मग मार्केटमध्ये उतरा. हळूहळू होऊन द्या. भले वेळ लागेल, पण जेव्हा तुम्ही ज्ञान घेऊन उतराल, म्हणजे मार्केटबद्दल नॉलेज घेऊन जर मार्केटमध्ये उतराल, तर तुम्ही एका महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची ओळख वगैरे निर्माण करू शकता. म्हणजे बोलण्याचा उद्देश म्हणजे चांगलं प्रॉफिट करू शकता. तर मित्रांनो, हा होता माझा सिंपल सेटअप. प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.